भूत 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 काय झालं ए? अरे झालं काय? काय भूत? ए अरे मामा कुठे आहे काय? तू पण वरडला ना भूत भूत. अरे हा वराडला म्हणून मी वराडलो. ठीक आहे, बोल ना काय झालंय. 5 4 3 2 1. अरे हा बाबूराव अचानक समोर आला. मला वाटलं भूत आहे. बाबा मी भूत नाही हो, मी खवीच आहे. 7 असू तर खवीच नाही, 7 पटीचा खवीच आहे. अरे 5 झाले आता. टाकीन तो फलपटून. तू मूर्ख आहे का रे? कुठल्याही गोष्टीला काय घाबरतो? ठीक आहे, आता उठलाय ना. ठीक आहे हणम्या, तुम्ही आवरून घ्या, आम्ही इथे थांबतो. आवर जा. ए मी एकटा नाही जाणार सध्या, तू पण चल सोबत. ए भित्र्या टिक्या मी आहे ना सोबत. चल. बाबा येऊचे सगळं तुम्ही गप्प बसा. जेवलीच नाही वाटते. ए रोहिणी. अरे बाबा चालू कर. दारू कुठे? रोहिणी रोहिणी, ए रोहिणी, ए थांब रोहिणी. ए रोहिणी, रोहिणी ए रोहिणी. रोहिणी रोहिणी. रोहिणी रोहिणी. 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 मागच्या बाजूला रोहिणी. रोहिणी बाय रोहिणी मागं बघ, मागं बघ. हे बाय सध्या खाली आहे तिकडे. रोहिणी रोहिणी, बाय ए, रोहिणी. ए, रोहिणी. ए रोहिणी रोहिणी. अगं रोहिणी. नाही नाही तिकडे. हॉलमध्ये चेक करूया का? चल, लवकर तिथे असेल ती. चल चल. रोहिणी. रोहिणी बाय रोहिणी. रोहिणी ए आका रोहिणी. रोहिणी रोहिणी रोहिणी. बाय. रोहिणी अगं बाय बाहेर ये. आमचा आवाज रोहिणी. तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर बाय बाय बाहेर ये ना, ऐकून हो दे. अरे यार इथे कुठे दिसत नाही यार. चल आपण आता हॉलमध्ये चल. अरे विक्रांत आणि सतेश तिथेच गेलेत बघायला. हे बा आले. बाय ए सध्या हे बाय. नाही आतमध्ये आत नाही. सगळीकडे शोधलं, कुठेच नाही. अरे देवा ही पूर गेली तरी कुठं? हे जंगलात तर गेली नसेल. मला पण तेच वाटतंय. म्हणजे इथे कुठेच नाही, म्हणजे जंगलातच असेल ना. चल बघूया आपण. विक्रांत सतेश प्लीज काळजी घ्या, नीट जा प्लीज. तुम्ही आजूबाजूला पहा, आम्ही जाऊन येतो. चल. ठीक आहे, तू मागे बघ एकदा. हा विक्रांत एकटा. ए अरे ए टिक्या घाबरतो कशाला? चल मी आपण सोबत चल. विक्रांत प्लीज काळजी घ्या, सावकाश जा. तर काही होणार नाही. चल. विक्रांत काय झालं? काय? रोहिणी चल चल चल. रोहिणी, चल. बाय काय करते? मी आधी रोहिणी हे रोहिणी रोहिणी, रोहिणी. रोहिणी. रोहिणी बाय. ए रोहिणी, हे आ गए. रोहिणी रोहिणी. ए रोहिणी अगं तू इथं काय करायलीस? बोल. हे रोहिणी. रोहिणी, रोहिणी इथे कशी आलीस तू? आम्हाला कोणाला काही न सांगता. हे बाय बाय काहीतरी बोल ना. रोहिणी,
रोहिणी काय झालंय? रोहिणी रोहिणी ए रोहिणी 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 काय झालं रडायला हा? ए रोहिणी शांत हो. शांत हो रोहिणी, रडू नकोस. बघ आम्ही आहोत ना. काय झालं? काय झालं बोलशील? रोहिणी बोल ना ग, काय होतंय? अरे जोवरती इथं आहे ना, रडायची थांबणार नाही. तिला घेऊन चला. चला रोहिणी, ये इकडे. सावकाश घेऊन चल. चल, आम्ही आहोत ना, रडू चल. नकोस, रडू नकोस. ये. बाई बस इकडे बस. सावकाश. रडू नकोस, रडू नकोस. रोहिणी हे रोहिणी रोहिणी शांत हो, शांत हो. काम पाणी पी, तुला बरा वाटतो. तू तुझं रडणं थांबवून तिथे काय पाहिलंस ते आम्हाला सांगितलंस तर आम्हाला कळेल. सत्या थांब ना जरा थांब. हे रोहिणी काय झालंय? हो हो सांग काय झालंय? हा हा रोहिणी बोल ना. इथे आधीच भीतीने मी अर्धा मेला झालोय, त्यात तू बोलत नाही, भीती वाटते मला. क्या गप्पा बस. रोहिणी ऐक, तू तिथे कोणाला पाहिलंस का? तिने नक्कीच कोणाला तरी पाहिलंय. हा रोहिणी बोल बोल बोल. हा हा अरे तुम्ही काही येडेबिडे झालात का काय? तिची अवस्था बघा. तिला जर सांगायचं असतं ना, तिने कधीच सांगितलं असता. अशी रडत बसलीस ती. माझं ऐका, जरा तिला थोडा येईल द्या, तिला जरा आराम करू द्या. आणि बाय तिला आराम वाटायला की मग तू बोलू. तोपर्यंत जर उशीर झाला असेल तर तो जो कोणी आहे ना, तो इथेच आहे आपल्या आजूबाजूला. त्याने काही हालचाल करण्याआधी आता आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागते. तू अगदी बरोबर बोलायलास. रोहिणी हे बघ, ऐक ना, ऐक ना, काहीतरी बोल ना ग. हा कोण दिसलं होतं तुला? हा काहीतरी बोल ना प्लीज. हा हा बोल बोल बोल. बाय तुला आठवत नसेल तर सांगू नको. आराम कर आणि मग बोल. तू काय शहाणपणा करतो रे? सांगते ना ती काहीतरी. रोहिणी सांग, तू काय झालंय? तिची अवस्था बघा. कालपासून तिच्या पोटात एक अन्नाचा कण गेलेला आहे. एक तर भूतात तिने तिला धरलेला आहे. तिच्या पोटच्या बाळाचा काहीतरी विचार करा, मग तिला पाय बोलायचं तर बोलू ना ती. अरे मूर्खा, तिच्या सकट आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे इथे. तिने तिथे काय पाहिलंय ते कळलं पाहिजे आम्हाला. तिला पहिल्यांदा आराम करू द्या. हे मामा, हिला आरामाची गरज आहे आम्हाला पण माहिती आहे. पण ते आता असं अचानक का करायले हे आम्हाला कळलं नको का? रोहिणी तू काय पाहिलंस ते आम्हाला सांगणार आहेस का नाही सांगणार आहेस? रोहिणी बोल ना. आम्ही जाऊन बघू का? चल रे अन्ना, चल चल. माझा ऐकासा जीव धोक्यात घालू नका चौथाचा. ए मामा थंड जरा, कळलं का? सत्या विकी, जे होईन तो होईन, निघूया आपण. आता एक घाव दोन तुकडे. चला चल. बावा सतेशेठ. रोहिणी रोहिणी शांत हो. हे बघ काही होणार नाहीये. हा आम्ही आहोत ना सगळे. तू रडू नकोस ना, शांत हो. कुलूप आहे. दाराला कुलूप आहे, काय करायचं काय? पण कुलूप आहे तर चावी तर असेल ना. चावी
त्याच्याकडे असेल. हा बघ बाबू काय करतो तुम्ही पहिले उतरा खाली खाली उतरा खाली उतरा पहिला काय करतो काय तुम्ही उतरा खाली काय आम्हाला चावू दे कुलपाची. हा चावी कुलपाची द्या. चावी दे. काय चावी पाहिजे मला. अरे असं काय करता तुम्ही काय माझं ऐका तुम्ही पहिले हिंदू बाहेर घ्या त्याला. हे मामा तुझी फालतू बडबड करण्यापेक्षा ना चावी दे पटकन चल. अरे बाबा पण आत्ते जाऊन काय फायदा नाही तुम्ही जाता कशाला तुम्ही. ते आम्ही बघतो ना. बघा तुमचं काय बघायचं तर बघा नंतर असं बोललो का बाबूराव तुम्हाला काय बोलला नाही म्हणून चाललो. ए तुला काय सांगितलं चावी दे. माझ्याकडे चावी नाही. असं कसं होईल. रिसॉर्टच्या सगळ्या चाव्या तुमच्याकडे असतात. अरे पण बाबा त्या कुलपाची चावी नाही माझ्याकडे मॉप चावी आहेत. मी शोधायचा लय प्रयत्न केला मला भेटली नाही ना. नाही सापडली ना. नाही ठीक आहे जा. जातो रे. म्हणा काय काय आता काय करायचं. कुलूप तोडूया. पुढची घे मागं. अरे ये अरे काय येडे बिडे झालं का काय. ए मामा होय मागा चल मागा हो. शांत उभा राहा इकडे शांत उभा राहा. थंड घे जरा. हे काम कर रे. अरे तुझ्याकडे घे. मांजा ऐका हा मार. लहान सोडा. अरे असं नका थांब जरा. करू. मार 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 बाजूला. अरे मार. कुठं घे नाही. अरे तसा करू नका माझं ऐका. ए बाबा मामा थांब ना जरा. तुमची बोटात उडवले पाहिजे. गप्प बस. मी नाही का बसणार. काय दगड फेकून पण टाळत उडू ना काय करायचं आता. खिडकी आहे ना बाजूला. हो. चल तोडूया चल. अरे ऐका सत्याशी सोड रे. माझं ऐका. तुम्ही आज जाऊ नका हो, माझं ऐका तुम्ही. माझ्या डोक्यात जाऊ नको तुला आधीच सांगतोय. चल तिकडे. या, ये. वर आहे का वर इकडे. हा काय लागलं. माझा टाळगा गेला ग आहे. माझा टाळगा गेला. बाबूराव काय झालं सतेज विक्रांत इकडे आधी. नाही काय होतंय काय? दुखतंय रे. बंद करा ते करतोय का तो सगळं. नाटक? अरे रक्त येत आहे काही काय काय. ह्यानी मला लकटलाय. मामा बघू. या, या, अरे किती लागले कपाळात. या या इथे या. चला आधी चल, मध्ये. थांब, थांब, थांब. पुढं बघ पुढं बघ. सावकाश, सावकाश. बघू काय झालं. अरे मामा पडशील इकडे इकडे. सावकाश बाबूराव. समोर बघ समोर बघ. सतेज चल आता. जा आलो. बाबूराव सतेशने तुम्हाला ढकललं आणि म्हणून तुम्हाला लागलं त्यामुळे तिघांवर चिडलाय ना तुम्ही. त्या डोक्याला मार लागतो तो माणूस चिडणारच आहे. दुसरा आणखी काय करणार. असं काय करता बाबूराव. तुम्ही त्यांनाही थोडं समजून घ्या ना. इथे जे काही घडतंय ते पाहताय ना तुम्ही. तर ते सगळं काय घडतंय कोण घडवून आणतंय हे शोधून काढणं गरजेचं आहे ना. रोहिणी सतत सतत त्या रूम कडे बोट दाखवत होती. त्या खोलीत नक्कीच काहीतरी आहे. म्हणूनच आम्हाला दार उघडायचं होतं पण तू मध्ये. नेमके तुम्ही आलात आणि हे सगळं घडलं. त्यासनी आडवीत का होतं मला विचार ना. मला सारखी भीती वाटत होती. आता तुमच्या हमीच्या बाबतीत प्रकार घडला ना तशा दोघांच्या बाबतीत घडू नये म्हणून मी सगळा करू. आणि समजा जर घडला असता तर केवढे पाडला असता तो. परत मला वर विचारला असतात बाबूराव तुमच्यावर अडवलं का नाही म्हणून. बाबूराव हे बघा मी तुमचंही म्हणणं समजू शकते हो. अजूनही रागावलात का हो त्यांच्यावर. मी माफी मागते त्यांच्या वतीने. हा माफी मागून काय होते. ही भरलेली म्हणजे खोक काय भरलेलं नाही. आमच्या गरीबाचा फोन ऐकतो. मला हाऊस होते ना त्यांना अडवायची.
माझी हाऊस फिटली. अहो, मला हात लावू नको बाय, मला हात लावू नको. अहो, हात नको लावत मला. बाबूराव अहो, ऐकून तरी घ्या. ऐक ना, काही समजावत बसू नको त्याला आणि विषय बंद कर आता. आपण रोहिणी ओके आहे का ते बघूया चला. खरं तू आता आपण त्या दोघींची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. इकडे टिके आहेत म्हणून. कोणाचं नाव घेतलंय ठीक आहे, तो काय करणार? त्यांना सांभाळायच्या नादात स्वतः झोपला असेल ढाराडून. चला बघूया. ये